आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004। लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला भंडारा पोलिसांनी केली अटक। एका विवाहित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिला आपल्या प्रेमजाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार करून नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिला। त्यामुळे या आरोपी विरोधात पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। आशिक खुशदिल खोब्रागडे, वय वर्ष 31, हल्ली मुक्काम पोस्ट विद्यानगर, गुजराती कॉलनी, भंडारा असा आरोपीचं नाव असून तो भारत फायनान्स या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुभाष वारसे यांनी दिली आहे। सर, मी भंडारा रहिवासी आहे। भंडारा इथे राहते मी। माझी ओळख एक भारत फायनान्स कर्मचारी आहे, त्याच्याशी माझी ओळख झाली। मी मीटिंगमध्ये बसायची, मला कर्जाची गरज होती, त्यामुळे त्याच्यासोबत माझी ओळख झाली आणि त्या ओळखीनिमित्त माझं बोलणं वगैरे सुरू झालं। त्याने मेसेज वगैरे चॅटिंग करणं सुरुवात केली। त्यानंतर आमचं बोलणं सुरुवात झालं। त्याने मग मला प्रेमाचं प्रपोज केलं आणि त्यानंतर मग मी समजवली त्याला की नाही, माझे मुलं आहेत, माझा नवरा आहे, तरी पण तो ऐकायला तयार नव्हता की नाही, मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत, किंवा तुला प्रेम करते, तुला पळून घेऊन जाणार, किंवा तुझ्या मुलाबाळांचं वगैरे सर्व सांभाळ करणार मी, असं वगैरे म्हणायला तो मला आश्वासन दिलं। आणि मी पण त्याच्या बैकावामध्ये वाद गेली। त्यानंतर मग मलाही हळूहळू त्याच्याशी बोलूसं वाटलं, पण बोलायला तयार झाली। मग तो नेहमी मला आश्वासन द्यायला लागलं की नाही, आपण भेटू, आपण लग्न करू, तुला पळून घेऊन जाणार, तुझ्या मुलाबाळाचं सर्व करणार, तुझ्या नवऱ्याला मी सांभाळून घेईन, हे सर्व मला बोलावं लागेल। तर मी त्यानं म्हटलं मला आणि आश्वासन देत राहिलं। त्याचनंतर मग आमचं प्रेम प्रकरण वाढत चाललं। मी पण त्याच्यावर विश्वास करत गेली। त्यानंतर मला मग भेटायला लागला, तो बोलवायला लागला ऑफिसला पण बोलवलं, बाहेर वगैरे भेटायला बोलवलं त्याने। मी पण साथ गेली, नाही म्हणत गेली तरी पण तो जबरदस्ती करत गेला की नाही, तू आज ये मला भेटायला। मी भेटायला वगैरे साथ केली त्याच्यासोबत। नंतर मग काही याच्यामध्ये तर त्याने जबरदस्ती वगैरे केली, नाही म्हटलं तरी पण। तसंच मग आमचं 5 वर्ष हे प्रकरण सुरू झालं आहे, 5 वर्षापासून। त्याच्यानंतर मग त्याने मला आता धोका दिला आहे। त्याने धोका दिला मला आणि म्हणाला की नाही, मी आता तुझं काही नाही करणार आणि तू बघून घे, नाही तर मी तुला म्हणजे मारायची वगैरे धमकी पण दिली। त्यांनी लग्न जोडलं आणि काय म्हणते ही, लग्न जोडल्यानंतर मला सांगितलं पण नाही आणि मला माहीत पण नाही झालं होतं। नंतर मला माहीत झालं, त्याच्यानंतर मी त्याला बोलली की तू असं का बरं केलं म्हणून। तर त्यांनी मग मला मारायची धमकी दिली की नाही, माझ्या लग्नात काही अडथळा वगैरे आलं तर मी तुझं मर्डर करून टाकेल, किंवा तुला आपल्या नवऱ्याजवळची पण नाही ठेवणार आणि माझी पण नाही राहशील, मी तुला बदनाम करून सोडीन। हे प्रकरण मला दिलं त्यांनी आणि असं म्हटलं, शिवागाडी पण दिलं। आणि तर त्यांनी घरच्या लोकांना कॉन्फरन्सवर घेऊन त्यांचे बाबा पण बोलले माझ्याशी आणि त्यांच्या भाऊजीने पण धमकी दिलं मला। त्यांच्या भाऊजीने पण म्हटलं की तू चांगली राहा, नाही तर तुझ्या घरी येऊन आम्ही तमाशे करू, किंवा मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि तुझी कंप्लेंट करू, असे मला बोलले ते त्यांचे भाऊजी पण। आणि हाही पण बोलला, आशिष खुशदिल खोब्रागडे हा भारत फायनान्समधला कर्मचारी आहे, ब्रँच मॅनेजर, तिथे काम करतो आता पण। आणि सर मग त्या निमित्त मी तक्रार द्यायला भंडारा पोलीस स्टेशन इथे गेली, तर माझी तक्रार नोंद केली त्यांनी, NRC दिली मला, पण त्याच्या निमित्त त्यांनी काहीच कारवाई न करताना ते 2-4 दिवस मला टाळतच राहिले। 6 तारीखपासून टाळतच राहिले मला। त्याच्यानंतर मग मी उपोषणाचं त्यांना लेटर दिली, जिल्हा माहिती अधिकारी केंद्राच्या समोर मी उपोषणावर बसणार होती 11 तारीखला। 6 तारीखला मी लेटर दिली, त्यानंतर मग मला त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली, गुन्हा दाखल केला मला
माझ्याशी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर मग त्यांनी कारवाई केली, सुरुवात केली. पण आता मला माहिती नाही आहे. ते लोक म्हणत आहेत की नाही, त्यांना अटक केलं आम्ही ना, तुम्ही बेफिकर राहा. पण त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, मला काही न्याय मिळालेला नाही आहे. त्याबद्दल मला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे. सर, अपराध क्रमांक 549 कलम 376 भंडारा पोस्टला गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीला दिनांक 8 रोजी अटक करण्यात आलेली असून सध्या आरोपी हा MCR मध्ये आहे. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73.